नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. मावळ म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी. त्या ठिकाणी अनेक वेळा अनेक ठिकाणी पराक्रम घडलेले पाहत आहोत. शिवाय त्या ठिकाणी नुकतेच मावळामध्ये एक भुयार सापडल्याची सुद्धा माहिती मिळत आहे. अनेक भुयार जरी मावळामध्ये असेल तरी देखील यावेळेस काहीतरी वेगळं संशोधन झालेलं आहे. आपल्यासोबत इतिहासतज्ञ डॉक्टर प्रमोद बोराडे आहेत. आपण त्याच्यावर थोडक्यात माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. संपूर्ण मावळ तालुका आपल्याला ओळखतोय. नुकतंच मावळामध्ये एक भुयार सापडले, तर त्याच्या संदर्भात आपण काय प्राथमिक माहिती द्याल? मी सर्वांना सांगू इच्छितो की हे भुयार आणि याबाबत जनमानसामध्ये मोठं कुतूहल आणि उत्सुकता आहे. हे गोष्ट ज्यावेळी समोर येते त्यावेळी आजवरचा जो काही पायबंद लोकांना आहे की सरळ मार्गे जावं, गडावर जावं, काहीतरी बुरुज पाहावा, तटबंदी पाहावी, एखादं मंदिर टाकं बघावं आणि खाली उतरावं, याच्या पलीकडे जाऊन ही भुयाराची संकल्पना आहे. नीट जर आपण बघितलं तर ही भुयारं आपल्या जमिनीपासून घसारा असतो वरती गडाच्या इथे. घसारा जिथे संपतो तिथून कातळा चालू होतो. त्या ज्या कातळा जिथं चालू होतो तिथे ही भुयारं सापडतात. ही महाराष्ट्रभर आम्हाला आढळली आहेत. पण आता नव्याने ज्या विसापूर गडावर जे आढळले त्याच्यामध्ये अनेक मानवी हाडं किंवा ती हाडं अजून आम्हाला अर्थात या सगळ्या संशोधनातून कळणार आहेत की ती किती जुनी आहेत आणि कुणाची आहेत सगळ्या. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर येत आहेत. ही गोष्ट खूप इतिहासामध्ये एक कुतूहल निर्माण करणारी आहे. एक आश्चर्य सर्वांना वाटतं आहे की इतक्या जुन्या गुंफा आणि या समोर कशा काय येत आहेत. तर या मावळ तालुक्यातले सर्व इतिहासप्रेमी लोकांचं त्याच्यामागं योगदान आहे हे मला सांगावं वाटतं. सर्वात प्रथम कोणी शोधलं हे भुयार, काय सांगू शकाल आपण? सर्वात प्रथम म्हणण्यापेक्षा इतिहास संशोधन हा विषय अतिशय गांभीर्याने आणि खूप डेप्थचा विषय आहे. त्यामुळं पहिला हा का पहिला तो ह्याच्यात स्पर्धा नसते. मी आपल्या सर्वांना अगदी जबाबदारीने भानावर येऊन सांगतो की अनेक लोकांनी आजवर अनेक संशोधनं केलेली आहेत. गडावरती अभ्यास करणारा एक वेगळा वर्ग आहे आणि भुयार या विषयाला आजवर दुर्दैवाने कुणी स्पर्श न केल्यामुळं आम्ही गडाच्या परिघात फिरत होतो. आदरणीय निलेश भाऊ गराडे आणि मी, आम्ही त्या गडाला प्रदक्षिणा घालण्याचं पहिल्यापासून एक आमचं तंत्र आहे की गड हा सरळ मार्गाने पाहायचा नाही. एक वरती बघून आलो आपण की प्रदक्षिणा मारायची, म्हणजे आपल्याला कातळकडे कळतात. गडावरून खाली काही निसटलं आहे का, काही कुठं तोडी पडल्यात का, कुठे तोफा पडल्यात का, ज्याचं जतन संवर्धन आपल्याला करता येईल का, या सगळ्या अनुषंगाने आम्ही प्रवास करत होतो. ती फेरी मारत असताना हे भुयार निदर्शनास आलं. हे 2010मध्ये आम्हाला दिसलं. त्यावेळी वातावरण योग्य नव्हतं. मग आम्ही 2011मध्ये 13 मेच्या दिवशी हे भुयार एक्सप्लोअर केलं. कारण कडक उन्हाळा होता, पाणी काय त्याच्यामध्ये झिरपत नव्हतं. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला. भुयारामध्ये सर्वप्रथम आत जाणारे व्यक्ती हे निलेश भाऊ होते. ते स्वतः पुढे जात होते. अर्थात तिथं चालणं आणि ज्याला आपण म्हणतो की प्राण्यासारखं निदान 2 हात 2 गुडघ्यावर चालणं हे सुद्धा शक्य नाही आहे. तिथं सरपटतच जावं लागतं. कारण त्याचा आकार आहे 3 फूट बाय 3 फूट. एवढ्या लहान आकारातून आपल्याला सरपटतच जायचं आहे. म्हणजे जो कोण प्राणी आहे त्याला पलीकडे पळायला मार्ग नाही आहे. तो येणार आहे तो आपल्या बाजूने येणार आहे आणि मागे पळून जाणार आहे. त्यामुळं त्या भुयारामध्ये अशा काही गोष्टी आहेत की जिथं जीवाशी नक्की रिस्क आहे. पण तरी पण मावळातले इतिहासप्रेमी वर्ग ही अशी भुयारं शोधतो आहे. 2011ला जरी आम्ही शोधलेलं असलं तरी आता नव्याने ही गोष्ट आपल्या इथं हे सामाजिक प्रतिष्ठान आहे, सफर 361 किल्ल्यांचे सामाजिक प्रतिष्ठान, यांच्या गडप्रेमी मंडळींनी ते भुयार आत्ता पाहिलं. त्यांनी आम्हाला दोघांनाही सांगितलं की सर इथं दिसतं आहे. आम्ही गेलो, आम्ही सर्वांनी मिळून ते एक्सप्लोअर केलं. त्या मुलांचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे. ही गोष्ट मला सांगावी वाटते. आणखी मावळात कुठे कुठे भुयार आढळतात किंवा काय सांगू शकाल? मी सांगतो आपल्याला. अशी भुयारं ज्यावेळी निदर्शनास यायला लागली त्यावेळी अगदी जाणीवपूर्वक एक ठराविक 3 फूट बाय 3 फूट असंच तोंड आणि अगदी तुम्ही 50 फूट 100 फूट 150 फूट आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा हा जो आकार आहे हा कुठेही ब्रेक होत नाही. ही गोष्ट आहे 3 फूट बाय 3 फूट. हा चौकोनी आकार शेवटपर्यंत राहतो. मग ही गुंफा, हे भुयार हे काहीतरी वेगळं आहे. हे भुयार हे इतर घळई आहे, काहीतरी नैसर्गिक पोकळी आहे याच्यासारखं नाही आहे. हे मानवनिर्मित आहे आणि म्हणून याचं मूल्य मोठं आहे. हे मानवाने कुठल्या काळात निर्माण केलं आहे तर ज्यावेळी गडकिल्ल्यांची निर्मिती त्याच्या आधी ते निर्माण केलं आहे. त्याचा उद्देश काय असावा, काय सांगू शकाल आपण? त्याचा उद्देश मला असा वाटला, 2-3 वेळा आमच्या चर्चा झाली
अनेक संशोधक अभ्यासकांशी मी बोललो आहे या विषयाला घेऊन. त्याचा उद्देश प्रथमदर्शनी आम्हाला असं वाटलं की पाण्याचं टाकं कोणीतरी आतमध्ये केलेलं आहे की काय. कारण पाण्याचं टाकं ज्यावेळेस गडावर असतं त्यावेळी सूर्य हा पाण्याचा चोर असतो. सूर्याच्या बाष्पीभवन होतं, पाणी कमी होतं वगैरे. मग हे पाणी टिकून राहावं म्हणून गडाच्या पोटात पाणी साचवलं आहे असं प्राथमिक आम्हाला वाटलं. नंतर एक लक्षात आलं की हे पाणी साचवण्यासाठी नाही आहे. हे कसं लक्षात आलं सांगतो. आत गेल्यानंतर मोठी मोठी कोठारांसारख्या खोल्या निर्माण केल्या गेल्या. ही गोष्ट काही साधी नाही. त्याच्यावरून लक्षात आलं की हे पाण्यासाठी नाही केलेलं. पाण्यासाठी केलं असतं तर असं थोडंसं फक्त आत केलं असतं, 5-10 फूट खड्डा केला असता. एवढ्या आत 100 फूट न्यायची गरज नसती पडली. पण हे आकलन व्हायला बराच काळ गेला. कारण भुयार नव्याने सापडत होतं, संशोधन होत होतं. मग एक दिवस असं जाणवलं, आमचे मित्र आहेत दीपक पटेकर, तो आणि मी गप्पा मारत होतो. त्यावेळी असं असावं का असं दीपकने प्रश्न उद्देशून केला की 3 फूट बाय 3 फूटच आकार आहे, असं खूप आत गेलेलं आहे, तर एखादी लेणी भविष्यात निर्माण करायची आहे म्हणून त्याचा शोधासाठी सर्वेक्षणासाठी केलं आहे का. तर नंतर तोही मुद्दा आम्ही दोघांनी मिळून तो मुद्दा पण नाकारला की हे असंही नाही आहे, हे अनेक ठिकाणी आहे. मग तिसरा आणि एका मुद्द्यावर आम्ही जिथे आलो आहे ते का केलं गेलं असावं हा तुमचा अतिशय गंभीर प्रश्न आहे. तर एका मुद्द्यावर आम्ही आत्ता आलो आहे की हे एखाद्या विपश्यनेसाठी, तपश्चर्येसाठी, कुणी आघोरी किंवा कुणी ज्यांना समाजात राहून काम करायचं नाही आहे, आता ज्यांना स्वतःच्या पारलौकिक जीवनाची ओढ लागली आहे किंवा काहीतरी नवीन आध्यात्मिक उंची गाठायची आहे, अशा लोकांनी स्वतः तिथे जाऊन तिथं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं होतं. आणि त्या लोकांसाठी हा विषय होता. त्याचं एक कारण मी आपल्याला सांगतो की ते कायमस्वरूपी असं सरळ निर्माण केलेलं नाही आहे. त्याचे खोदलं आहे, टिल्ट लेफ्ट घेतला आहे, परत टिल्ट राईट घेतला आहे आणि परत सरळ नेलं आहे. मग ह्या लेफ्ट अँड राईटचा उद्देश काय होता. तर तो उद्देश होता सरळ प्रकाश येऊ नये, प्रकाश खंडित केला त्यांनी. दुसरा उद्देश होता बाहेरून येणारा आवाज हा उजवा आडवा एवढा धावून येणार नाही, बरोबर, तो एक उद्देश होता. म्हणजे आतमध्ये कोणाला तरी बसायचं आहे, ज्याला बाहेरचा सूर्यप्रकाश नको आहे, अगदी असं त्याचं स्वरूप आहे. म्हणूनच तपश्चर्येसाठी, विपश्यनेसाठी, अशा काही गोष्टींसाठी, ध्यानधारणेसाठी या गोष्टी केलेल्या आहेत असं आमचं आता मतावरती आम्ही आज आलेलो आहोत. बरं, आता हे जे संशोधन चाललं हे पुढे नक्की कसं घडणार किंवा कसा शोध लागणार, काय सांगू शकाल. मी आपल्या सर्वांना सांगेल की ही भुयारं आढळतात कुठे कुठे. हा आपला प्रश्न माझा थोडा अनुत्तरित राहिला. आता ही भुयारं अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही पाचवडचा जो वैराटगड आहे त्याला देखील पाहिली आहे. तिथून आम्ही अलीकडं पुरंदरचा वज्रगड तिथं आम्ही एक्सप्लोर केलं होतं, तिथे देखील पाहिली आहेत. तिथून आपण मावळात पाहताच आहात. वरती अगदी शेवटचं टोक सांगतो आता, इतरत्र सांगत नाही. वरच्या आपल्याला सप्तशृंगीची जी रांग आहे, ज्याला उभा सह्याद्री म्हणतो आपण, दक्षिणोत्तर आहे. आणि त्याची उपरांग जी आहे त्या उपरांगेतला पहिला हातगड, त्या हातगडापासून जे चालू होतं हातगड, अचला, अहिवंत, मग सप्तशृंगीगड आहे. त्या सप्तशृंगीच्या समोरचा जो आहे तो मार्कंड्या, त्याला 2 भुयारं अशी आहेत. त्याच्या समोरचा रावळा त्याला 2 भुयारं आहेत. मग कांचना, मांचना, धोडप आणि मालेगावला ती रांग उतरते. या गडांची नावं यासाठी मी सांगितली, तिथपर्यंत आपल्याला दिसतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी भुयारं जर आपल्याला दिसत आहेत तर निश्चित स्वरूपात ही भुयारं ही एका ठराविक उद्देशाने निर्माण केलेली आहेत, ठराविक कालखंडात ही निर्माण केलेली आहे, ठराविक शतकात किंवा 2 शतकात ही निर्माण केलेली आहे. याच्यामागं एखादा निश्चित मोठा संप्रदाय, एखादी परंपरा, कदाचित नवी एखादी सभ्यता, संस्कृती सापडण्याचा योग इतिहासात निर्माण झाला आहे, पहिल्यांदा निर्माण झाला आहे. आणि याबाबत आम्ही फार सतर्क आहोत. हे कसं पुढे जाईल यापुढे संशोधन, हा आपला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर. हे संशोधन आम्ही सर्व अनेक वर्ष करतो आहे, सर्वच मंडळी आहेत. मावळ तालुक्यात अगदी नावच घ्यायचं तर सचिन शेडगे आहेत, दक्ष काटकर आहेत, सफर 361 किल्ल्यांचे सामाजिक प्रतिष्ठान आहे, अनेकांची नावं मी घेऊ शकतो. ही सगळी अभ्यासक मंडळी याच्यावर काम करत आहेत. मावळ तालुक्यात खूप चांगले अभ्यासक आजवर निर्माण झाले. पुढच्याही काळात हे संशोधन खूप चांगलं चालणार आहे. पण मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पुढच्या काळामध्ये आम्हाला देखील थोडंसं वैज्ञानिक दृष्टीने अभ्यासाने या गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे. आमच्या सर्वांसाठी एक आशेचा किरण म्हणजे पुरातत्व विभागाचे सहसंचालक श्री विलासजी वहाणे सर यांनी त्याच्यामध्ये खूप रस घेतला आहे. आणि परवा आम्ही जे भुयार एक्सप्लोर केलं त्या भुयारामध्ये विलास वहाणे सर स्वतः आले
आणि शेवटच्या भिंतीपर्यंत ते स्वतः रांगत रांगत ते चिखला मातीतून माखत पाण्यात भिजून पण तिथपर्यंत आम्ही तो सगळा विषय पूर्ण केलेला आहे. तर ही एक खूप चांगली नवसंजीवनी इतिहासाला असू शकेल पुढच्या काळामध्ये. आणि आपल्या सर्व महाराष्ट्राला किंबहुना भारतभर हे जे स्ट्रक्चर आहे ठराविक 3 फूट बाय 3 फूट तोंडाचा, या रचनेचा या भुयारांचा उपयोग कशासाठी होत होता, कुठल्या काळात होत होता, याच्यामागं कुठली परंपरा होती, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला नवे भारताला उत्तर देण्याचं काम मावळ तालुका करणार आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. याच्यामध्ये जे भुयार सापडले त्या भुयारामध्ये काही अवशेष वगैरे काय मिळाले का आपल्याला? हो, परवाच्या भुयारामध्ये आम्हाला काही हाडं सापडलेली आहेत. त्यानंतर काही आपण ज्याला म्हणतो की काही मातीचे अंश आम्ही त्यातून घेतलेले आहेत. या सगळ्या गोष्टींच्या नंतर आपल्याला त्याचा उलगडा आता हे पुरातत्व विभागाकडे गेलेला आहे. त्यामुळं विलास वाहणे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्ता काम करतो आहे मावळची टीम. आणि पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जर हे काम होतं आहे तर निश्चित स्वरूपात या कामाला योग्य दिशा आहे. आणि आगामी काळात येणाऱ्या काळात अगदी लवकरात लवकर आम्ही सर्वजणं मावळचे इतिहासप्रेमी मावळचे अभ्यासक सर्वजणं निष्कर्षप्रत जाऊ एवढी मला खात्री वाटते. ओके सर. आता वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. आता भुयार म्हटलं तर त्याच्या आतमध्ये काही प्राणी असू शकतात, काही धोकादायक सुद्धा असे प्राणी असू शकतात जेणेकरून आपल्याला ये जा होईल. तर सर आपल्याशी थोडेसे गप्पा मारतो मी की वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक आपण आहात, तर त्या ठिकाणी भुयारामध्ये कोणकोणते प्राणी आढळू शकतात किंवा आपल्याला काय जाऊ शकते, काय सांगू शकाल आपल्या भाषेत? आता आम्ही साधारणतः 2011 साली पहिलं भुयार जर सर्च केलं त्यावेळेस भुयारामध्ये आपल्याला डुडके गोणस सापडले, कवड्या उल्फनेक सापडलेला आहे, धामण आहे, नागर, वेगवेगळे छोटे छोटे साप सापडले, वाळा सापडलेला आहे. नंतर एक सिसिलियन म्हणून एक म्हणजे बेडूक फॅमिली पण सापाला दिसणारा प्राणी, म्हणजे सापाला दिसणारा पण तो बेडूक फॅमिली येतो सिसिलियन. तो सर्प त्याच्यामध्ये दिसला गेला आपल्याला. रानडुकराचे पदमार्के आहेत, बिबट्याचे पदमार्के आहेत, जागी जागी आम्हाला बिबट्याचे ठसे दिसले. वेगवेगळे वन्य प्राण्यांचे ठसे तर आहेत की तिथं वटवाघूळ आतमध्ये असतात, बॅट्स म्हणजे विषारी प्राणी सुद्धा विषारी प्राणी म्हणजे मकडे म्हणतो आपण, काय कातवीन म्हणतो, असे वेगवेगळे विषारी प्राणी तिथं आहेत आतमध्ये. नंतर आतमध्ये गेल्यावरती वटवाघूळच्या विष्ट्यामुळे बॅक्टेरिया निर्माण झालेला असतो. बॅक्टेरिया निर्माण झाल्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी होते. कारण की तिथं जर नायट्रोजन असलं तर तयार बॅक्टेरियामुळं नायट्रोजन तयार होतं, त्यामुळे ऑक्सिजन कमी पडतं. जे वटवाघूळचे विष्ठा आणि त्यांच्या कंटिन्यू तिथं रहिवास असल्यामुळं ऑक्सिजन लेवल ऑटोमॅटिक कमी. त्यामुळे जाताना पण कोणी जर आतमध्ये गेलं तरी शक्यतो कोणालाही न घेता कोणीही भुयार एक्सप्लोर करू नये. ओके सर. सध्या आपण मावळते जे भुयार सापडलो त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेतली. डॉक्टर प्रमोद बोराडे इतिहासतज्ञ त्यांनी माहिती दिली आणि आपल्यासोबत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी कोणते धोके आहेत हे सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. आपण लवकरच याची पुढची जी काय माहिती असेल ती लवकरच आपण जाणून घेणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. आत्ता आपण जी माहिती घेतली ती विसापूर दुर्ग या ठिकाणची होती. त्या ठिकाणी जे भुयार आढळलं होतं त्याच्याबाबत आपल्याला डॉक्टर प्रमोद बोराडे जे महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समितीचे सदस्य आहेत तसेच शिवशाही परिवाराचे संस्थापक आहेत, त्यांनी अतिशय छान माहिती दिली. आणि दुसरे आपल्यासोबत होते ते म्हणजे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी सुद्धा चांगली माहिती दिली. त्या भुयारामध्ये नेमकं काय काय सापडलं याबाबतचे जे काही फोटो आहे ते आपण लवकर तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत पाहणार आहोत. धन्यवाद.